रामराम मंडळी, आज आपण आलो आहोत माझ्या आवडत्या ठिकाणी. मला तर असं वाटतं की माझी नाही, सगळ्यांचेच आवडतं ठिकाण आहे. चला तर मग बघूया. तर मंडळी, जागा बघून तुम्हाला समजत असेल की आपण कुठे आलो आहोत. चला तर मग. या पहा, तुम्हाला दिसतच असतील किती मोठ्या मूर्त्या आहेत आणि किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तर चला आपण भेटूया या मूर्ती घडवणाऱ्या शिल्पकारांना. चला तर मग. या तर. नमस्कार काका, कसे आहात तुम्ही? तुमची खूप बिझी आहात, तर मला वाटतं एक थोडासा वेळ तुमची लागेल मला थोडा. चला तर. रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. थोड्या वेळापूर्वी तुम्ही पाहिलंच की आपण कुठे आलो आहोत. किती सुबक मूर्त्या तुम्ही पाहिल्यात. आणि आज आपण भेटणार आहोत या मूर्ती घडवणाऱ्या शिल्पकारांना. नमस्कार काका. नमस्कार. तर काका, तुमचा हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला काही सांगाल का? हो, तर काका, तुमचा हा मूर्ती घडवण्याचा प्रवास हा मुंबईमध्ये कधीपासून सुरू झाला? मुंबईमध्ये आल्यावर सुरुवात पासून 1970 सालपासून चालू. अच्छा. हो. मग मु- सुरुवातीला वडील गाडवायचे, त्यांच्यावर आम्ही करायचो काम बारीक सारी. अच्छा, म्हणजे वडिलोपार्जितच हा तुमचा हो. मूर्ती बनवण्याचा प्रवास चालू आहे. हो. पण काका, आम्हाला एक विचारायचं, म्हणजे तुम्ही मुंबईला आलात हा. तर 1970 साली तुम्ही मुंबईला हो आलात. हो, बरोबर. त्याआधी गावी वगैरे असाल. गावी होतो. पण गावी देखील तुम्हाला हा छंद होता? हो होतो. गावी वडील करायचे, आता भाऊ करतो ना आमचा. 7 नंबर भाऊ गावी पण करतो. ओके. अच्छा, म्हणजे पूर्ण परिवार, पूर्ण सहकुटुंब तुम्ही हा मूर्ती बनवण्याचा प्रवास करत आहात? हो हो, अच्छा. पूर्वीपासूनच. हा, गावापासून सुरुवात करायची. अच्छा, गावापासूनच होतं. म्हणजे पूर्ण. वडील गावी करायचे ना, तेव्हा आम्ही लहान होतो ना, त्यांच्या बरोबर करायचो. अच्छा. मुंबईत आल्यावर मुंबई ओके. चालू. मग मुंबईमध्ये तुम्ही आता एकट्याच इथे मुंबईमध्ये नाही नाही, सगळे भाऊ मुंबईमध्ये होते, सगळे अच्छा. लहानपणापासून. वडील, आमची आई बी सगळे मुंबईमध्ये. तर काका, म्हणजे तुम्ही गावी मूर्ती घडवत होतात, हो. मूर्ती तुम्ही तयार करत होतात. मग गावावरनं तुम्ही मुंबईला कसे आलात? वडील आले, वडील आई वडील मुंबईला आले, त्यानंतर आम्ही आलो. अच्छा. म्हणजे तुमचे वडील मुंबईमध्ये आले, शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही पण सगळे इथे आला. सगळे. तर काका, म्हणजे तुमचे जे वडील मुंबईला आले हो. ते कामानिमित्त आले होते का त्यांना हा तुमचा जो मूर्ती बनवण्याचा प्रवास आहे तो इथे देखील करायचा होता? नाही नाही, कामानिमित्त आले होते. कामाला होते इथे जोगेश्वरीला मिल मध्ये कामाला होते. अच्छा. हा, रामश्याम टॉकीजच्या इथे हा मिल हा. होती, तिथे छोटे कामाला होते. ओके. ते थोड्या गणपती करायचो सुरुवातीला. अच्छा. 10-1 मूर्त्या, नंतर वाढत गेले. दुसऱ्या वर्षी एवढे 20 झाले, 25 झाले, 50 झाले, असे मातीच्याच मूर्त्या. तेव्हा पीओपी बंद नाही होतं. अच्छा, म्हणजे तेव्हा पिवळी शाडूच्याच मूर्त्या व्हायच्या. शाडूचेच आहे. हो. बनवायचो आम्ही, घरीच बनवायचो. तेव्हा असे मंडप मोठं नाही बनवायचो, घरी त्या माया ठेवायचो. लहान लहान मूर्त्या असायचे. हो, आता मूर्त्यांची तर उंची खूप वाढली आहे, हो. तेव्हा तर पूर्ण लहानच मूर्त्या असायच्या. काका, मग तुमचं गाव कुठलं? वेंगुर्ला, अनसूर. वेंगुर्ल्याला अनसूर. हो. अच्छा. वेंगुर्ला तालुका आणि गाव अनसूर. जवळ आहे, 2 किलोमीटर. वेंगुर्ल्याला अनसूर. हो. अच्छा, म्हणजे तरीच तुमच्या मनात ना गणपतीबद्दल, बाप्पाबद्दल एवढं प्रेम आहे. हो, प्रेम तर आहे, पहिल्यापासून आहे. तर मंडळी, वेंगुर्ला म्हणजे कोकणातच आहे आणि कोकणी माणूस आणि त्याचं गणपतीवरचं प्रेम हे ते जाणून येतच. काकांचे वडील मुंबईला कामानिमित्त आले, मिलमध्ये कामाला होते आणि मिलमध्ये त्यावेळेला कामाला राहणं म्हणजे एक सोन्यासारखंच होतं. पण त्या मिलच्या काम करत असताना देखील त्यांनी मूर्ती बनवण्याचा प्रवास त्यांचा चालू ठेवला. म्हणजे यातनं आपल्याला समजतं की कोकणी माणूस आणि गणपती बाप्पा हे किती जवळचं नातं आहे, किती अतूट नातं आहे. तर काका, म्हणजे तुमचे वडील जॉब करून मूर्त्या घडवत होते हो. आणि तुम्ही त्यांना पाहत होता, तुम्ही देखील त्यांना सपोर्ट करत होता, तुम्ही त्यांच्या बरोबर काम करत होता. मग तुम्हाला असं वाटलं नाही की तुम्ही देखील जॉबला जावं आणि मूर्त्या घडवावं? तुम्ही डायरेक्टली मूर्तीला घडवायला लागलात? नाही, आधी जॉबला जायचो. अच्छा, तुम्ही देखील जॉब करायचा. जॉब करायचे जवळजवळ
बारीक सारीक कामं होतं. अच्छा गुरु नानक मध्ये वगैरे जायचो. अच्छा. कामावर येऊन हे करायचो. पूर्वीची परिस्थितीच अशी होती की मला कमवल्याशिवाय काय नाहीच होतं ना. हा त्या टायमाला रूम पण नव्हती. अच्छा मग आम्ही 2000 ला रूम घेतली. अच्छा. म्हणजे हा. काम करत करत तुम्ही हा छंद देखील जोपासला. हो हो अच्छा. काका तुम्ही बोललात की तेव्हा तशी परिस्थिती नव्हती हो. आणि म्हणजे आम्हाला देखील माहिती आहे की तेव्हा हो. लोक कुटुंब 4-4 कुटुंब एकत्र राहायची. तेव्हा ही नक्कीच परिस्थिती नव्हती. बोललात मला की हा. घर देखील तुम्हाला तुम्ही घर देखील हल्लीच घेतलं. मग एवढं सगळं असताना एवढी सगळी बिकट सिच्युएशन असताना कारखाना उभा करावा असं तुम्हाला का वाटतं आणि कधी वाटतं? एक इच्छा होती, वडिलांचे वडील काम करायचे म्हणून आम्हाला इच्छा झाली. गणपती म्हणून भावांना पकडून मी चालू ठेवला. माझी इच्छा होती की आपला धंदा बंद नाही करायचा, कारखाना मोठा करावा, आपलं काहीतरी नाव द्यावं म्हणून गावडे बंधू मी नाव दिलं. ते मोठं झालं जगात. मग काका तुम्ही एकंदर भावंड किती? 5 भाऊ. अच्छा. त्यातला एक मोठा आता ऑफ झाला, मागे झाली आता 7-8 वर्ष. मग हे तुम्ही पाचही भाऊ या कारखान्यामध्ये काम करत होतात हो हो आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललात की एक भाऊ तुमचा एक गावी गावी असतो. हो हो. मग चार भाऊ तुम्ही इथे होतात. हो. पण हे तो पण मुंबईलाच होता. नंतर आई वडील वाढल्यावर आई गावी होती, तो म्हणून त्याला गावी ठेवला. अच्छा आईला बघत होता म्हणून त्याला गावी ठेवला. अच्छा आणि त्याने गावी काम चालू ठेवलं गणपतीचं. ओके. सुरुवातीला गावीच करायचं ना, म्हणून त्याने गावी चालू ठेवला बाहेरच्या भावाने. आम्ही त्याला पण साथ देतो. तिथून आमचे कारागिरी पाठवतो मी, म्हणजे काम करून त्याचं पण नाव आहे गावात सुद्धा. हो हो. आमच्यामुळे त्याचं पण नाव आहे. हेल्प असतो नाही का, ते आम्हाला मदत करायला इथे येतात आता कंटिन्यू. अच्छा. गावचे 2-3 येतात, भाऊ येतो. आले होते बांधताना वगैरे. आम्ही सगळं स्वतः करतो. मंडप बांधायचं काम. अच्छा. कॉन्ट्रॅक्ट गेलं तर लाखो रुपये पाहिजे हो ते तर आहेच. बांधायला. म्हणजे ही सगळी शेड हा सगळा कारखाना तुम्ही भावंड म्हणजे एकत्र येऊन उभारता. हो, भावंड एकत्र हे काम करणारे पण येतात मदत करायला सगळे. काका तुम्हाला भेटून मला खूप छान वाटतंय, कारण आत्ताच्या जगात आत्ताच्या वेळेला भाऊ भाऊशी बोलत नाहीयेत, भावंड एकत्र राहत नाहीयेत, भावंड एकत्र येत नाही आहेत. पण अशा या परिस्थितीमध्ये देखील तुम्ही तुमच्या भावांना एकत्र घेऊन तुमच्या वडिलांनी जो प्रवास चालू केला होता तो प्रवास तुम्ही अखंडपणे पूर्णपणे पुढे चालवत आहात. त्याच्यामध्ये तुम्ही वाढ केली आहे आणि तुमच्या वडिलांची कला तुम्ही जपली देखील आहे आणि तशीच अखंडपणे चालू देखील ठेवली आहे. एक जबाबदारीच असते. वडिलांचं काम आम्हाला इच्छा झाली म्हणून केलं चालू. अच्छा. मंडळी मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद किती महत्वाचा असतो. आज वडिलांची जी कला आहे ती ही भावंड पुढे नेत आहेत. कुठेतरी ते त्यांच्या वडिलांचं नाव पुढे नेत आहेत आणि तुम्ही मंडळी पाहिलंच असेल बाहेर की त्यांनी त्यांच्या या कारखान्याचं नाव गावडे बंधू म्हणून असं मेन्शन केलं. आणि म्हणजे त्यांनी फक्त स्पेसिफिक एका व्यक्तीचं नाव नाही केलं आहे, तर पूर्ण भावंडांचं एकत्र येऊन इथे ही कला जोपासतायत, हे नाव मोठं करतायत. ही कला त्यांना एकत्र बांधून ठेवते आहे. हो. तर काका म्हणजे तुमच्या वडिलांनी जो प्रवास चालू केला तो तुम्ही भावंडांनीच जपला. हो तुम्ही देखील तो पुढे अखंड चालू ठेवला. बरोबर. त्याचबरोबर तुमची मुलं देखील या प्रवासामध्ये आहेत का? हो आहे. अच्छा. सगळीच जण सगळी जण त्या प्रवासात हे अखंडपणे आहेत. टाइम भेटतात तसे येतात काम करतात. अच्छा. बारीक सारीक करतात, पण माती काम वगैरे नाही येत. कलर बिलर करतात. हो काका फक्त तुम्हाला तुमच्या मुलंच मदत करत आहेत या प्रवासामध्ये का तुमच्या मुली देखील त्यांना सपोर्ट आहे त्याचा काही? मुली बिली सगळे. मुली तर माझे सगळं काम करायचे. माझी मुलगी पहिल्यापासून सगळं काम करायची लग्नाच्या आधी. अच्छा. आता पण मला मदत करते, बारीक सारीक सगळं काम करते. आणि शेवटच्या 2-3 दिवस गणपती डिलिव्हरी असताना ती इथे बसलेलीच असते लॅपटॉपवर. तर मंडळी आपण एकत्र यावं हे मी नेहमी सांगत असतो आणि व्यवसायाच्या निमित्ताने आपण सर्व मराठी माणसाने एकत्र यावं त्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. पण पूर्ण कुटुंब जर एकत्र आलं तर संघटनेची शक्ती काय असते त्याचा मी अनुभव आज इथे घेतला आहे. तर काका त्यावेळेला म्हणजे खूप अडचणी होत्याच, पण त्यातनं देखील तुम्ही हा कारखाना उभा केला
हो कारखाना उभा करताना देखील तुम्हाला काहीतरी अडचणी आल्याच असतील. हो येत. मग तो जो प्रवास होता तो आम्हाला कळेल का? हो कळू शकतो. सांगा ना मग त्याबद्दल. पण कसं असते, प्रत्येकाची परिस्थिती तशी असेल. आम्ही काहीतरी आपली वस्तू जुनी मग आईची असू दे, माळ असू दे, काय असू दे, लहान ठेवून किंवा याची पैसे आणून काय धंदा करायचो धंदा. अच्छा बंद नाही, कुठल्या वर्षी बंद असा केलं, अच्छा कोणाकडून मदत घेऊन चालू ठेवायचं. अच्छा म्हणजे तुम्ही आपण पैसे आले काय देऊन टाकायचो. म्हणजे तुमचं सोनं गहाण ठेवून हो म्हणजे हे उभारलं. हो आणि मग जेव्हा तुम्ही गणपतीच्या मूर्त्या हे करून वगैरे हो बरोबर. जेव्हा पैसे रिटर्न आले तेव्हा तुम्ही ते परतफेड केले. अच्छा मग हे तुमचं जे तुम्ही जे सोनं गहाण वगैरे ठेवलं होतं ते असं कंटिन्यू करवतात मी कसं काय होत होतं ते? बरीच वर्ष केलं असं काय कसं. अच्छा हो मग त्यातनं स्टेबल म्हणजे म्हणजे एक कारखाना उभाच राहिला पूर्णपणे किती वर्ष झाले? झालं असं, मी त्याच्यात जोर दिला का आपण काहीतरी आपलं स्वतःच म्हणून काय सामान सगळं इकत मी म्हणून एक नाव दिलं मोठं असं, गावडे बंधू म्हणून सगळ्या भावांचं. अच्छा तेवढे मला समाधान वाटलं ते हे करून. जसं मागण्याची मदत हे करतात, पोरा काम करणारे सुद्धा करतात. घे बाबा ₹1,00,000 पाहिजे तर घे आणि करा, चालू करूया आपण. ठरलेलं आहे, तर त्यांचे पैसे वाया जात नाही तरी आपण देतोच ना. धंदा काय लगेच देतो सापडतो, योग्य मदत करतो तो पण. बरीच मुलं आता आपल्याकडे काम करणारी सुद्धा काय ना काय करतात, आपली मुलं पण करतात. म्हणजे बाप्पा कुठल्या ना कुठल्या रूपाने ते तुमच्या पाठीशी उभे असतातच. हो तर मंडळी, मराठी माणूस हा जिद्दी असतो. मी माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो की लढेंगे लेकिन आगे बढ़ेंगे. पण आज काकांनी त्यांचा कारखाना उभारण्यासाठी वेळेला त्यांच्या घरातलं स्त्रीधन देखील गहाण ठेवून लोकांकडनं पैसे उसने घेतले. पण त्यांनी त्यांचा हा प्रवास अखंडपणे पुढे चालू ठेवला. का? तर त्यांना असं वाटत होतं की आपलं असं काहीतरी असावं, स्वतःच असं काहीतरी असावं. आणि ते करण्यासाठी त्यांच्या जी जिद्द आहे ती आज आपल्याला इथे दिसून आली. तर काका, खरंच तुमचं अभिनंदन, कारण तुमच्या पिढीतली माणसं देखील एवढी जिद्द ठेवून उभी होती, हो जिद्द होती त्यांच्या अंगात, म्हणून ते आजवर इथे आले. तर मंडळी, काकांची जी ही पिढी आहे, ही पिढी गावावरनं मुंबईमध्ये त्यांनी स्ट्रगल केला. कोणाचाही पाठबळ नसताना, खिशात काहीही पैसे नसताना, स्वतःची अशी जागा नसताना इथे येऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आणि त्यामुळे आमची पिढी जी आहे ती मुंबईमध्ये घडली, त्यांनी इथे शिक्षण घेऊ शकली. तर काका, मी तुमचं खरंच धन्यवाद मानतो की तुमच्या पिढीमुळे आम्हाला इतकं सुंदर आयुष्य जगण्याची संधी दिली. तर काका, तुम्हाला सगळेच मदत करतायत. हो आणि तुम्ही हा जे म्हणजे तुम्हाला तुमचे जो प्रवास आहे हा तुमचा अखंडपणे चालू देखील आहे. हो मग त्यामध्ये तुमच्या ग्राहकांचा अनुभव कसा आहे आम्हाला सांगाल का? हो आमची गिरायका पूर्वीपासून 50-55 वर्षाची अजून आहे, वडिलांच्या कारकिर्दीची पण अजून आहे. 50-55 वर्ष झाले त्या हो. कारखान्याला? हो अरे बाप. आणि त्याच्या आधीपासून पण म्हणजे वडिलांपासूनचे आहेत ग्राहक तुमचे? अजून आहे. मग ते ग्राहक ते आहे, नवीन आता येत आहे. हा, मग चालूच आहे. त्या ग्राहकांमध्ये आणि नवीन ग्राहकांमध्ये काही वेगळे अनुभव आहेत का तुमचे? वेगळं असं काय नाही, आता परंपरा चालू आहे. ते जुनी गिरायका माझी अजून आहे, ते सांगायला पण येणार नाही. त्यांचा गणपती बनवून ठेवायचाच असतो आम्हाला. अच्छा, म्हणजे त्यांचं फिक्स असतं की करणार घेऊन जायला याला. तुमची मूर्ती माझी मूर्ती हीच पाटावरची सिंहासनाची अशी त्या अशीच लोकांना पाहिजे. आम्ही किंमत पण सांगत नाही, ते लोक समजून दरवर्षी बिल वाढवून देणार, ते 100-200 वाढवून देणार. अच्छा अच्छा. पण हे नवीन जे ग्राहक आहेत तुमचे, नवीन ते सांगावंच लागते कंटिन्यू प्राइस. त्यांचं म्हणजे त्यांच्या काहीतरी एक्सपेक्टेशन पण जास्त असते तुमच्याकडनं की आम्हाला अपेक्षा पण जास्त असते. असंच करून द्या, तसंच आम्हाला करून द्या. पाहिजे, कपडे पाहिजे, तर अपेक्षा असते तसे करावं लागते. अच्छा, म्हणजे ते फेटे वगैरे हो, हे देखील आपण इथे त्याचा करून पैसा वाढतो ना. फेट्या बिटा सगळं करून घेतो अच्छा. आम्ही, कोणाला बोलवून आणतो आणि करून घेतो. ओके तसं ते चार्ज घेतो. ओके. काका, तुम्ही जेव्हा हा प्रवास चालू केला तेव्हा त्या वेळेच्या मूर्त्या
त्यावेळेच्या गणपतीच्या मूर्त्या आणि आत्ताच्या मूर्त्या याच्यामध्ये काय फरक झाला? खूप फरक झाला. पूर्वी कशा सगळ्या शाडू मातीच्याच मूर्त्या बनतात अच्छा. त्या. आता सुद्धा माझ्याकडे 70-80% शाडू मातीच्याच मूर्ती जातात अच्छा. आणि 20-30% प्लास्टर ऑफ लोक. पॅरिस. आता जमानाच बदली झालाय. लोकांना सगळं नवीन पाहिजे असतं. कपडे पाहिजे, फेटे पाहिजे, डायमंड वर्क पाहिजे. लोकांना मी तरी पण लोकांना मी सर्व सांगून देतो की शाडू मातीच्याच मूर्त्या घ्या म्हणून. माझ्याकडे जवळजवळ 70-80% आहेच कंपल्सरी गिऱ्हाईक. हे सगळे शाडू मातीच्याच मूर्त्या आहेत माझे. वाईट मारून ठेवले पण शाडू मातीच्या. अच्छा. अच्छा, म्हणजे भरपूर शाडू मातीच्या मूर्त्या तुम्ही घडवल्या आहेत. हो. मंडळी, काकांनी सांगितलं की शाडू मातीच्या मूर्त्याच घ्यायला पाहिजे. मी देखील किंवा माझ्या इथे देखील, माझ्या आजूबाजूला देखील बहुतेक जणांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याच बुक केल्या होत्या, बुक करतात, पण त्याचं विघटन होत नाही लवकर. आपण गणपती घरी आणतो, तो उत्सव साजरा करतो, त्याच्या मनोभावे त्याची प्रार्थना करतो, पण विसर्जनानंतर त्याची अवस्था काय असते हे तुम्ही पाहताच. तर याद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आणि जसं काका त्यांच्या प्रत्येक ग्राहकाला सजेस्ट करतात की शाडूची मूर्ती घ्या, तसं मी आज तुम्हाला विनंती करतो की तुम्ही देखील शाडूची मूर्तीच प्रिफर करा. आणि आपला म्हणजे आपण म्हणतो ना, जसं सोनं जुनं ते सोनं, तसंच आपण आपला पूर्वीचा गणेशोत्सव नव्याने साजरा करूया, शाडूची मूर्ती घेऊन. आपली पूर्वीची परंपरा पुन्हा सुरू करूया आणि जपूया. आणि काका, तुमचे परत एकदा मी धन्यवाद करतो, कारण तुम्ही तुमच्या ग्राहकांना शाडूच्या मूर्ती घेण्यासाठी सजेस्ट करता. आणि मी देखील बाप्पाजवळ प्रार्थना करतो की तुमच्या प्रत्येक ग्राहकांनी शाडूची मूर्तीच घ्यावी, की जेणेकरून पर्यावरण संतुलित राहील. तर काका, आता ह्या मूर्त्या तयार झाल्यावरती मग त्यांची जी म्हणजे डिलिव्हरीची जी प्रोसेस असते ती शेवटच्या 2-3 दिवसात चालू असेल. हो. मग त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल का? हो सर. 2-3 दिवस आधी लोक कस्टमर सर्व नेतात. आमची मुलं पण नेऊन देतात. कोणाची अडचण असली तरी घरी पोच करतात. अच्छा, म्हणजे हा. आपल्याकडनं घरपर्यंत डिलिव्हरी देखील दिली जाते. हे मुलं देतात आमचे. अच्छा, मग हे तर खूप म्हणजे चांगलंच आहे की कोणाची अडचण असेल तर तुम्ही त्यांच्या घरपर्यंत घरपर्यंत तुम्ही मूर्ती पोहोचवत आहात आणि बाप्पाची सेवा त्यांच्या घरपर्यंत तुम्ही करताय. काका, तुम्ही मगाशी बोललात की वेंगुर्ला म्हणजे आपल्या कोकणातच आला, तर मग कोकणी माणूस आणि गणपती सण हे एक अतूट नातं आहे. हो बरोबर. आणि मराठी माणूस, कोकणी माणूस जो इथे आहे, मुंबईत आहे कामानिमित्त, तो त्याच्या गावी चा सण साजरा करायला जातोच जातो. हो जातो. उत्सुकच असतो. आणि मग तुम्ही कसे जाता? आम्ही जातो म्हणजे दरवर्षी जातो आम्ही. अच्छा. 2-3 दिवस लेट जातो. इथला सर्व हे झालं काय, आम्ही सर्वच जातो. सर्व भाऊ जातो. अच्छा. आमचा गणपती कायम 11 दिवस असतो. ओके. मग दरवर्षी. तो गणपतीची स्थापना वगैरे ते भाऊ गावचे जे करतो. भाऊ, छोटे भाऊ आहेत ते करतात. हो. मी जाऊन मग काही विसर्जन करून येणार अनंत चतुर्थीनंतर. अच्छा. ते देवीचं काम चालू असते बघ. अच्छा, म्हणजे गणपती झाल्यानंतर, विसर्जनानंतर लगेच देवीचं काम चालू हो होतं. हो. ओके. म्हणजे हा सीझन तुमचा म्हणजे गणपतीपासून जो सुरू होतो तो दिवाळीपर्यंत चालू असतो. दिवाळीपर्यंत चालू. तर काका, देवीपर्यंत काम चालू असतं, पण देवीनंतर आता सध्या असा फॅड आला आहे की मागे गणेश जयंतीला देखील गणपती स्थापन केले जातात. बरोबर. मग त्या देखील तुमचे ऑर्डर असतील का? हो असतात. असतात. हो. ते पण ऑर्डर आम्ही घेतो. अच्छा. फोन करून सांगतात. ठरलेले असतात. 10-15 असतात. अच्छा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही म्हणजे घरातनच काम हा, करा. घरात. तर काका, म्हणजे मागे गणेश जयंतीच्या गणपतीपर्यंत तुमच्या ऑर्डर्स असतात. हो. म्हणजे पूर्ण वर्षभर तुमचं काम चालू असतं, फक्त मागे गणेश जयंतीला थोडं कमी असतं. हो बरोबर. या एवढ्या पूर्ण वर्षभराच्या कामामध्ये तुमच्या घरातला सपोर्ट, खास करून काकींचा सपोर्ट तुम्हाला कसा असतो? झालं. सगळं ते करतात. सांभाळून घेतात. अच्छा, सगळं सांभाळून घेतात. हो.
पण तरी देखील म्हणजे तुम्ही दिवसभर इथे असता. तसं काही नाही सर, माहिती आहे त्यांना. अच्छा. पण घरी गेल्यावर जेवण बिवण भेटते आपल्याला, काय नाही काय. खरं सांगू का, आमच्या घरचा सगळा सपोर्ट माझ्या मिसेसचा आहे. जेवण खावण सगळ्या माणसांना चहा पाणी पासून सर्व ती सपोर्ट करते. इतर काही असते तरी मदत आम्हाला असते, तसं काय अच्छा. काळजी नसते. जेव्हा जेव्हा मला काय गरज पडली असेल तर दागिने न सांगता स्वतःहून एक पुढे करायचं. ते तर काहीच पहिल्यापासूनच आहे. कारखाना एवढा मोठा बघतात तुम्ही, पण मी काय पैशाच्या मागे नसतो. मला सगळे सपोर्ट करतात आणि मला आनंद वाटतो एवढंच. त्यामुळे ती खूप कमी ह्याच्यामध्ये गरजेमध्ये ती घर चालवून मला सपोर्ट करते. मला आनंद आहे की मला सर्व सांभाळ करणारी बायको मिळाली. तर मंडळी, मी काकांना खूप वर्ष आधीपासून ओळखतो. त्यांचा प्रवास देखील मी समोरून पाहिला. आणि काका पैशाच्या मागे तर कधीच नाही. म्हणजे इव्हन मी त्यांना पाहिलं देखील आहे की त्यांनी समोरच्याला अडलेल्या व्यक्तीला मदत देखील केली. अशा या वेळेत, अशा या काळामध्ये ते घरी कितपत देत असतील, त्यांचा घर संसार कसा चालत असेल, तर त्यासाठी काकींच्या आधी मी खूप मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी त्यांना खूप सपोर्ट केला. कधी त्यांच्या उतरत्या काळात त्यांनी स्वतःचं स्त्रीधन देखील गहाण ठेवायला दिलं त्यांना. आणि या व्यवसायासाठीच, या प्रवासासाठीच त्यांनी त्यांच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या देखील आहे. आणि अशी सहचरणी प्रत्येकाला मिळावी अशी मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो. आणि काकी, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही काकांच्या मागे खंबीरपणे उभे आहात म्हणून हे सगळं उभं आहे. का मी पाहतोय की आता भरपूर मुलं इथे दिसत आहेत. मग ही एवढी सगळी मुलं तुमच्याकडे कामाला येत आहेत का शिकण्यासाठी येत आहेत? शिकण्यासाठी पण येतात आणि काम करायला पण येतात. कामावरून येऊन काम करतात. अच्छा. का तुम्ही त्यांना असं काही त्याचा मोबदला वगैरे देता का? मोफत जाऊन द्या, सगळ्या पगारावर सर आहे. ते माझ्या खुशीने आपली इच्छा, तुम्ही काहीतरी काम केलं मग पॉकेट आपण देतो. अच्छा अच्छा. हा. मग ही जी मुलं जी तुम्ही इकडे जे काम करतायत, ती आपल्या ह्या आजूबाजूच्या परिसरातली आहेत का कुठली बाहेरना देखील येत आहेत? आजूबाजूच्या जवळचीच आहेत सगळे. जवळचेच आहेत. हो. अच्छा. तर काका, म्हणजे तुम्ही जसं निस्वार्थपणे लोकांना मदत करत आहात, हो तसेच निस्वार्थपणे काम करणारी मुलं देखील तुम्हाला भेटत आहेत. हो ऍक्च्युली हे सगळे बाप्पाचेच आशीर्वाद आहेत तुमच्या. हो जरूर. तर काका, तुम्ही मगाशी बोललात की काही मुलं शिकायला देखील येतात. मग हे तुम्ही काही असं शिकवण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी काही वेगळं असं करता का? हो, एक दिवस मुलांसाठी हे करतो आम्ही. सगळ्या मुलांना बोलवतो. अच्छा 150 मुलं येतात. अच्छा 2 बॅच ठेवतो, सकाळी एक संध्याकाळी एक अशी ठेवतो. अच्छा. म्हणजे वर्कशॉप वगैरे तुम्ही घडवता? वर्कशॉप ठेवतो. अच्छा अच्छा एक दिवस त्यांना मार्गदर्शन करतात. ही आपली मुलं करतात, मी पण असतो. अच्छा. लहान मुलांना सगळ्यांना माती बिती देऊन त्यांना शिकवतो जरासं. एक दिवसापुरतं बस. हा. आपल्याकडे टाइम नसतो, तेवढे 4 तास असतात, तेवढे शिकवतो. अच्छा अच्छा. म्हणजे वर्कशॉप तर एकाच दिवसात असतं? हो हो, एकाच दिवसात. मुलांना पण आवड निर्माण होते, ते येतात मग. हा, ते तर आहे. काका मी काहीतरी करतो. पण काका, तुम्ही जे हे वर्कशॉप घेतात, त्यातनं तुम्ही एक चांगलं काम करतात की या सिमेंट काँक्रीटच्या जगामध्ये मुलांची मातीची नाळ तुटली आहे आणि तुम्ही ह्या एक दिवसाच्या वर्कशॉप मध्ये तुम्ही ती त्यांची नाळ परत जोडत आहात. हो. तर काका, तुम्ही हे वर्कशॉप कुठे कुठे घेतलेत का फक्त आपल्या ह्या जागेवरतीच घेतलेत? या जागेवरतीच घेतले आणि 1 वर्ष ओबोरायमध्ये घेतलं, 1 वर्ष आपल्या मैदानात घेतलं इथे. अच्छा. सम्राट क्रीडा. सम्राट कडा म्हणजे. अच्छा, म्हणजे आपल्या ऑपेरामध्ये देखील तुमचं वर्कशॉप झालंय? हो. अच्छा. मग काका, तुमचा तिकडचा अनुभव कसा होता? त्या लोकांना खूप छान आवडलं एकदम. मग सगळे काका, मोठे लोक सुद्धा आमच्याकडे शबासकी द्यायला येतात. ते लोक त्या कार्यशाळेत शिकायला पण मोठे म्हातारे सुद्धा आले. अरे वा. एवढी मला छान वाटलं. आम्ही त्यांना दाखवलं, काय 1-4 तास दाखवलं आणि पण आम्हाला छान वाटलं की समाधान वाटलं. आपल्याची माणसं बोलली, अरे वा. समाधान. हा. तर मंडळी, तुम्ही जर या जोगेश्वरी पूर्वमध्ये आसपास जर राहत असाल तर काकांच्या वर्कशॉपला मध्ये तुमच्या मुलांना नक्की पाठवा.
कारण या सिमेंट कॉन्क्रीटच्या जगामध्ये मुलांची मातीशी नाळ तुटलेली आहे आणि ती या वर्कशॉपद्वारेच एकदा आपण परत जोडू शकतो. तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की पाठवा आणि मुलांच्या मनात आपल्या या कलेची आवड निर्माण होणं देखील खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून त्यांच्या या वर्कशॉपला आपल्या मुलांना पाठवा. अरे काका, मुलं जर जास्त वर्कशॉपला आले तर तुम्ही नक्की घ्याल ना? हो हो आणि तर मंडळी, नक्की आपल्या या वर्कशॉपमध्ये तुमच्या मुलांना पाठवा आणि काकांचा जेव्हा वर्कशॉप असेल ते काका मला सांगतीलच ना, हो तर मी तुम्हाला नक्कीच कळवीन. खूप माझ्या या चॅनलवरती त्यांच्या वर्कशॉपच्या डिटेल्स मी पोस्ट करीनच, तर तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल मिशन फुल व्हायच्या आधीच. आणि तसं पाहिलं असेल तुम्ही, मी कधी सबस्क्राईब करायला सांगत नाही, पण ही खूप गरजेची आहे, म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काका, तुमचं जेव्हा वर्कशॉप असेल तेव्हा मला नक्की एक मेसेज पाठवा की जेणेकरून आमच्या चॅनलचे जे प्रेक्षक आहेत त्यांची मुलं तुमच्या वर्कशॉपला नक्की येतील. आणि मंडळी, काकांचं या गावडे बंधू आर्टचं एक इन्स्टा चॅनल देखील आहे. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली मेन्शन केली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन काकांचा हा प्रवास, या मूर्त्या देखील पाहू शकता आणि त्यांच्या वर्कशॉप बद्दल जी माहिती आहे ते देखील तुम्हाला समजेल. तर काका, म्हणजे आम्ही हा एक उपक्रमच चालू केलाय की पडद्यामागचे कलाकार. हो जर तुम्ही जसे पडद्याच्या पुढे असाल तसे तुमचं कुटुंब तुमच्या मागे नेहमी उभं असतं. हो आता आपल्याला इथे काकी तर आपल्या बरोबर नसतीलच, तर तुमच्या कारखान्यामध्ये ही जी मुलं आहेत हा. त्यांना आपण एकटे बोलवूया का? हो बोल. चला. तर मंडळी, ही सगळी जण काकांच्या कारखान्यात काम करतात आणि ही थोडीच आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त माणसं ते काम करतात. तर काका, तुम्ही प्रत्येकाची ओळख करून द्या आम्हाला, सांगा. म्हणजे तुमचे भाऊ वगैरे हे सांगा. माझा भाऊ, आपण भाऊ. अच्छा हा 4 नंबर, हा 3 नंबर अच्छा अच्छा आणि एक शेवटचा 5 नंबर गावी आहे. अच्छा. आणि काका, ही मुलं हे सर्व मित्र गाववाले, हा भाचा आहे, हे सगळे काम करणारेच आहे आमचे अच्छा. कारीगर. आणि म्हणजे लहान मुलं देखील आहेतच. हो आणि हा मेन आहे बोलता त्याला. होय. तर शाळेत जात नाही म्हणून ते नेहमी असतो. तर मंडळी, तुम्ही पाहताय की कमीच आहे, कमी तरी एवढी आहे, म्हणजे जास्त म्हणजे तेवढी असतील. आणि त्यात तर त्यांच्या घरातली जी मुलं आहेत ती दिसतच नाहीये, ती देखील असतात पण ती आता अवेलेबल नाहीयेत. आणि काकांना प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करणं जमत नाहीये, तर आपण प्रत्येकाकडनं त्यांची नावं विचारूया. तर सांगा. मेन माणूस आहे. हा मेन माणूस आला. अजून एक मेन माणूस आला. अजून एक मेन माणूस आलाय, तर आपण सुरुवात त्याच्यापासूनच करूया. ते तुझं इंट्रोडक्शन. माझं नाव सागर. मी इथे बरीच वर्ष इथे काम करतोय. सर्व आमची ग्रुप नसून एक फॅमिलीच आहे आमची. आम्ही सर्व मिळून मिसळून काम करतो. अच्छा. काय सांग. आवाजच नाही आला तुझा. अच्छा, ओम. अच्छा, हा ओम आहे. हा सगळ्या गणपतींना कलर करतो. दोन मिनिट. त्यामुळे साडूच्या मूर्त्या तुम्ही घडवतात. फार तुला शिकायची इच्छा होती म्हणून तू इथे जॉईन झालायस. अरे वा, छान. हो, देवेन आहे. देवेन. देवेन हे एक नावाजलेलं नाव आहे. माझं नाव योगेश सुर्वे आहे. मी इथे मॅनेजरचं काम करतो. म्हणजे ते म्हणजे थोडक्यात पूर्ण सॅटिस्फॅक्शन. स्प्रे पेंटिंग. अच्छा. अच्छा अच्छा. मॅनेजमेंट.
अच्छा. आणि आता काकांचे भाऊ. सगळं काम मी करतो त्याच्याचं फिनिशचं त्याच्यात करायचं अच्छा, म्हणजे थोडक्यात ऑलराऊंडर आहात तुम्ही. आता काकांचे दुसरे भाऊ. हे चालू ना. माती माती महिन्यापासून पाणी माती त्याचे फिनिशिंग करणं गणपतीचे वगैरे हे सर्व मी करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही देखील सर्व सर्व आहात. हा, all-rounder चालेल. आता हे अच्छा, म्हणजे ते जेनेटिकच आहेत. तुम्ही ऍक्च्युली ऑलराऊंडर आहातच. म्हणजे तुमचा जो प्रवास जो सुरू झालाय तो तुमच्या वडिलांपासूनच आहे. आता आपण सर्वात दोन छोट्या कलाकारांना भेटूया. नाव अभिजित. काय आहे? अभिजित जोशी. अभिजित नाव आहे माझं. तुम्ही मदत करायला लागता माझी मुलं. अरे छान बघा, एवढ्या लहान वयात तुला ही गोडी लागली. खूप चांगलं काम करतोयस. कुठे बेटा? माझे नाव प्रणय आहे. मी चहा येतो गणपती नंबर वाटून. अच्छा, चहा देतो आणि सगळं मॅनेजमेंट तू देखील बघतोयस योगेश सारखी. म्हणजे येथे सगळे म्हणजे येथे जे सगळे गणपती बनवत आहेत, घडवत आहेत, त्यांना एनर्जी देण्याचं काम तू करतोयस. तर मला तर बोलतो तुझ्यावरती राग पण करता दोघे. तर मंडळी सर्वांचे तुमचे आभार. आणि काका खास करून तुमचे आभार की तुम्ही या बिझी शेड्यूल मध्ये मला थोडासा वेळ दिलात. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. गड्या